हिंगोलीमधून बातमी आहे। हिंगोलीमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसलेला आहे। भाजीपाल्यासह अनेक पिकांचं देखील नुकसान झालेलं आहे। शेती पिकांना गारपिटीचा फटका बसलाय। वादळी वाऱ्यानं लग्नाचा मंडपही उडालाय। हिंगोली जिल्ह्यामध्ये काल संध्याकाळी जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं गारपीट झाली। हिंगोली, कळमनुरी, सेनगाव, औंढा आणि वसमत परिसरामध्ये भर उन्हाळ्यात पावसाला सुरुवात झाली होती। अगोदर वादळी वारा आणि त्यानंतर पावसाने हजेरी लावल्यामुळे बाजारपेठेमध्ये खरेदीला आलेल्या ग्राहकांसह व्यापाऱ्यांची देखील चांगलीच तारांबळ उडाली होती। तर अनेक ठिकाणचे घरावरचे पत्रे देखील उडून गेले होते। लग्न मंडप सुद्धा कोसळलाय। शेतामधला भुईमूग, भाजीपाला पिकासह केळी आणि पपई बागेचं मोठं नुकसान झालेलं आहे। हिंगोलीमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसलेला आहे आणि याचा शेती पिकांना फटका बसलेला आहे। गारपीट देखील मोठ्या प्रमाणात झालेली आहे, त्यामुळे शेती पिकाला याचा मोठा फटका बसलेला आहे। घरावरचे पत्रे उडून गेलेले, वादळी वारा आला होता त्यामुळे घरावरचे पत्रे उडून गेलेले आहेत। शिवाय काही ठिकाणी झाडं देखील कोसळलेली आहेत। लग्नाचा मंडप देखील उडून गेलेला आहे। महत्त्वाचं म्हणजे बाजारपेठेमध्ये आणलेला भाजीपाला देखील त्याचं देखील नुकसान झालेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। श्रीधर, काल झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान झालेलं आहे, शिवाय बाजारपेठेमध्ये देखील मोठं नुकसान झालंय, काय अधिकचा तपशील आहे? नक्कीच जान्हवी, काल सायंकाळच्या सुमारामध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटा या ठिकाणी झालेल्या आहेत आणि अनेक कळमनुरी असेल, सेनगाव असेल, वसमत असेल, औंढा नागनाथ असेल, अशा संपूर्ण तालुक्याभरामधील केळी बागांचे नुकसान असेल, आंबा असेल, अशा अनेक पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालेलं आहे। आणि यामध्ये अनेक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालंय, परंतु बाजारपेठेमध्ये छोटे मोठे व्यापारी देखील आले होते, त्यांची देखील या ठिकाणी धांदलगाय उडाली आणि अनेक ठिकाणचे जे लग्न सराई चालू असताना लग्न सराईचा मांडव देखील मोठ्या प्रमाणात उडल्यामुळे त्या ठिकाणी नागरिकांची मोठी तारांबळ देखील झालेली आहे आणि अनेक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले। जान्हवी जी, धन्यवाद श्रीधर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।